या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये. एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली. अहिल्यानगरच्या 4 बहिणींवरील अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्यानं पोलिसांनाही धक्का बसलाय. बलात्काराचा तपास सुरू असताना खुनाचा गुन्हा उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी बजरंग साळुंके याने बायकोच्या भावाचाही खून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला दवणगाव शिवारात नेल्यानंतर त्यानं 6 महिन्यापूर्वी पुरलेला मृतदेह पोलिसांनी उकरून बाहेर काढला. या प्रकरणाचा अधिक तपास यासाठी मृतदेहाची जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली. बजरंग साळुंके याने 4 महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या अल्पवयीन मुली त्याच्या दूरच्या नातेवाईक होत्या. मुलींचे आई वडील विभक्त झाल्यानं त्यांनी त्यांच्या 4 मुलींना साळुंकेकडे ठेवले होते. या दरम्यान त्यातील एकीचं लग्न झालं. 3 मुली साळुंके व त्याची पत्नी शीतल साळुंके वय वर्ष 40 हिच्याकडे राहत होत्या. याशिवाय साळुंकेचा मेहुणा निलेश सारंगधर वय वर्ष 32 हाही त्यांच्याकडे राहण्यास होता. 3ही मुलींवर आरोपी साळुंके याने वेळोवेळी अत्याचार केला याची माहिती मुलींनी यांच्या विवाहित मोठ्या बहिणीला दिली. या प्रकरणी पीडित मुलींनी स्नेहलयाच्या मदतीनं 17 सप्टेंबर 25 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी बजरंग साळुंके त्याला मदत केल्याप्रकरणी त्याची पत्नी शीतल साळुंके या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणात साळुंकेचा मेहुणा निलेश सारंगधर याच्यावरही गुन्हा दाखल होता. यामुळे पोलीस त्याचाही शोध करत आहेत. मात्र बजरंग साळुंके याने कोठडीत असताना चौकशी दरम्यान मेहुणा निलेश सारंगधर याचा खून केल्याची कबुली दिली आहे. सारंगधर हाही या मुलीवर अत्याचार करत होता. त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी भर दिवसा सारंगधर यांचा बजरंग यानं गळा दाबून खून केला. यानंतर पत्नीच्या मदतीनं घरालगत खड्डा खोदून त्यात त्याला पुरले. पोलिसांनी मंगळवारी बजरंग साळुंके याला दवणगाव शिवारात आणून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली व मृतदेह बाहेर काढला. बजरंग साळुंके याने पीडित मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी मेहुण्याचा खून केला होता. घटनेला 6 महिने उलटून गेले तरीही मेहुणा निलेश सारंगधर याच्याबाबत साधी बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा दाखल नव्हती. कारण सारंगधर याचे आईवडील मयत झाल्यानं तो बहीण शीतल साळुंके हिच्याकडे राहत होता. यामुळे यात कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणामुळे खुनाचं हे प्रकरण आता समोर आले आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपयामध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपयामध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपयामध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.